आज सकाळी एका बारक्या पिल्लूला की नाही असं एका पोत्यात घालून मळ्याकडे आणलेलो. म्हणजे आता ह्या पिल्लाचा विषय म्हणजे आमच्या काकूकडनं की नाही दुसऱ्या काकूकडे द्यायचं चालू होतं. मग आता हे पिल्लू होतं ते म्हणजे मांजराचं पिल्लू होतं. सोडल्या डायरेक्ट पळूनच गेलं. आणि आता हे पिल्लू दिसायला तसं लयच भारी होतं, पण त्यापेक्षा भारी वाटेल तर ते म्हणजे हे काल जन्मलेलं शेळीचं पिल्लू. आणि ह्याला आता चालायला पण झालतं, पण तरी पण कसतर चालायचं. आणि आता तसं पण हे काल रात्रीच जन्मले, पण आता उद्या परवा दिवशीपर्यंत असं उड्या मारायला चालू करते. पण आता ह्या पिल्लानं बघत माझ्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये असलेलं दुसरं पिल्लू आठवलं. आणि त्या पिल्ल्याची किती पण जवळ गेलो तरी पण ते हालीन झालतं. मग काय त्याला असं हळूच कधी हातात घेतलं. ह्याला बघून कळालंच असेल की तुम्हाला हे कशाचं पिल्लू आहे, ते म्हणजे सशाचं पिल्लू. मग आता हे जेवढं दिसायला बारकं भारी वाटायला, त्यापेक्षा ह्याला हातात घेतल्यावर तर लयच भारी वाटायला. पण तेवढ्यात ते पण पिल्लू असं हळूच जायचा प्रयत्न करत होतं. पण तेवढ्यात ते काय विचार करणार काय माहित, आणि असं हळूच हातावर बसत होतं. तर मग त्याला कशाचा राग आला काय माहित, त्याचं बारकं नाक असं फुगवायला चालू गेलं. आणि त्याला किती इकडे तिकडे गेलं तर अजून माझ्याकडेच एकटक बघायले. मग आता हे तसं पण पिल्लू लयच बारकं आहे. आणि त्याची आई त्याला असं हुडकत बसायला नको म्हणून त्याला आई त्या जागी सोडलो. कारण आईचं प्रेम हे आईच असतंय, आणि हे प्रेम शेवट पण मिळण्यासाठी पण नशीब असायला लागतंय.